देशामधील सर्वात महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांपैकी एक असलेला सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे उभारणीच्या दिशेनं मोठ्या वेगानं पुढे सरकतोय। गुजरातपासून तमिळनाडूपर्यंत एकूण 6 राज्यांना जोडणारा हा द्रुतगती मार्ग नाशिकमधून जाणार असून शहरामध्ये 6 पदरी हाय स्पीड एक्सप्रेसवे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे। बरं, या महत्त्वाच्या कॉरिडॉरमधील नाशिक चेन्नई एक्सप्रेसवेमुळे शहराला पश्चिम आणि दक्षिण भारतामधील प्रमुख सागरी मार्गांशी थेट जोडलं जाणार आहे। हा मार्ग नाशिकमधून पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी आणि थेट चेन्नई बंदराशी देखील जोडला जाईल आणि त्यामुळे नाशिककरांना 2 मोठ्या बंदरांशी सरळ जोडणी, मालवाहतुकीसाठी जलद नेटवर्क आणि व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील। विशेष म्हणजे हा एक्सप्रेसवे वाढवण आणि चेन्नई बंदरांना पहिल्यांदाच एका सरळ मार्गाने जोडण्याचा विक्रम करणार आहे। तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब मार्ग ठरणारा सुरत चेन्नई एक्सप्रेसवे कोणत्या 6 राज्यांना जोडला जाणार आहे ते आपण पाहणार आहोत। तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब मार्ग सुरत चेन्नई एक्सप्रेसवे कोणत्या राज्यांना जोडणार आहे ते आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर यावेळेला पाहतोय। यामध्ये समावेश असेल गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा। नाशिकहून चेन्नईला जाणारा हा रस्ता आंध्र प्रदेशमधून थेट जाईल, ज्यामुळे तिरुपतीसारख्या धार्मिक स्थळांना थेटपणे जोडणी मिळणार आहे। तसंच आधी करावा लागणार आहे ते म्हणजे 22 ते 23 तासांचा प्रवास हा या नवीन एक्सप्रेसवेमुळे केवळ 12 तासांवरती येईल। तसंच हा मार्ग नाशिक जिल्ह्यामधील 6 तालुक्यांमधून आणि सुमारे 70 गावांमधून जाणार आहे। प्रकल्पासाठी आवश्यक असलेलं 195 हेक्टर जमीन संपादनाचं प्राथमिक काम सुरू झालेलं आहे आणि या कॉरिडॉरवरील प्रमुख शहरांची माहिती घ्यायची झाल्यास यामध्ये कोणती शहर आहे ती पाहूयात। यामध्ये सुरुवातीला सुरत ते चेन्नई दरम्यान नाशिक, अहिल्यानगर, त्यानंतर सोलापूर, अक्कलकोट, कलबुर्गी, कर्नूल, कडप्पा, तिरुपती आणि त्यानंतर चेन्नई अशा प्रकारे हा मार्ग असेल। त्यामुळे ही शहरं निश्चितच जोडली जाणार आहेत। बरं, हा संपूर्ण प्रकल्प 2 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक अक्कलकोट हा 6 पदरी द्रुतगती मार्ग समाविष्ट असून त्याचं अंतर आहे 374 किलोमीटर इतकं। त्यानंतर सध्या नाशिकहून अक्कलकोट पर्यंतचं 524 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी वाहनांना साधारणपणे 9 तासांचा कालावधी लागतो। मात्र या प्रस्तावित नवीन 6 पदरी द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचं एकूण अंतर तब्बल 150 किलोमीटरनं कमी होणार आहे। त्यामुळे हाच प्रवास नव्या आणि वेगवान मार्गावरून केवळ अंदाजे 4 तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।